काय काय आई साहेब यायला लागलेत? वय वय आत्ता पोचलती. ईश, मला काय बोलल्याच नाही त्या. मला बी आत्ताच कळलं. काय झालं? अगं मला माहित असतं तर मी मास्तरीनबाईंनी पाठवलं नसतं ग. कुणीकडे पाठवलंस तू तिला? शाळेत पाठवले. अरे देवा, आता थांब थांब थांब, एक काम करतो, मी घेऊन येतो त्यासनी. तू त्यांच्या स्वागताची तयारी कर आई साहेबांच्या. मी जाऊन येतो. आई साहेबांना सांगू नको त्या शाळेत गेलेत म्हणून. त्यांना म्हणाव की मी त्यासनी फॅक्टरीत घेऊन गेलो. काय काय भूत बघितल्यावर काय बघायला? टेन्शन घेऊ नको, फक्त एवढं लक्षात ठेव, फॅक्टरीत गेलतो, कळलं? शाळेत गेलतो, त्या परिषद होती वगैरे वगैरे, काही सांगू नकोस तू आई साहेबांनी. मंडळी, टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया सौ अक्षरा अधिपती सूर्यवंशी यांचं. मॅडम, तुम्ही अध्यक्ष आहात, तुमची खुर्ची ती. सुस्वागतम सुस्वागतम. आपण जाणताच की मुलांच्या सर्वांगीण प्रगतीचा वार्षिक आढावा घेण्यासाठी आणि पुढील विकासाच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आपण शिक्षण परिषदेचं आयोजन करत असतो. तर या परिषदेसाठी उपस्थित सगळ्या शिक्षक आणि शिक्षकांचं मी केंद्राच्या वतीनं स्वागत करतो. आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे. मी अक्षरा मॅडमना आणि इतर मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करावं. तुम्ही? आम्ही 10 दिवस घराबाहेर काय गेलो, आमच्या आईला पट्टी पडवू लागलात तुम्ही? हा नाही, तसं नाही. आम्ही आमच्या कानाने ऐकलंय. मास्तरीन परिषदेला गेल्या असं सांगू नगस. ती फॅक्टरीत गेल्या असं सांग, बरोबर? भुवे भुवे, अगं राहू दे की. आत्ता चालीस ना व, दमली असशील, ये आधी. आम्ही दमलो नाही, रागावलोय. आई साहेब, आम्ही इथं येण्याची वर्दी दिली नाही कारण आम्हाला बघायचं होतं की आमच्या पाठीमाग सून घर कशी काय सांभाळत्या. तर हे ऐकलं आम्ही. अधिपती, तुम्हाला खोटं बोलायला मास्तरनी शिकवलं काय? हा, घरच्यांशी आई बापाशी खोटं बोलायचं ही पट्टी पडवली? अहो नाही नाही, त्यांनी काहीच सांगितलं नाही. अहो जाऊ दे, तुम्ही आत या. खरंच त्यांनी काय सांगितलं? ए तानाजी, अरे चहा ठेव, आई साहेब आल्या. ते आरती सांगते स्वागताची काय तयारी. आई साहेब या.
हा राहू द्या काय पाय बिया पडायची गरज नाही. तुम्ही चिडू नका की आई साहेब, मास्तरीनबाई येतील, आत्ता येतील लगेच, तुम्ही आत या. कुणी परवानगी दिली तिला घराबाहेर जायची? अजून हातावरची मेहंदी उतरली नाही, सत्यनारायणाची पूजा झाली नाही, आणि ही बाई घराबाहेर गेली. हा, कुणाचा जीव चालला होता मास्तरनी वाचून की हिला बाहेर जावं लागलं? अहो नाही आई साहेब, ते काय ते शाळेत ते काहीतरी परिषद होती आणि ह्यासनी अध्यक्षपद दिलंय म्हणताना म्हणलं मग जाऊ दे असं. म्हणून आम्हाला न सांगता गेली, ते पण सणासुदीचं. नाही, उलट त्या म्हणत होत्या की पहिला आई साहेबांना कळवा, त्यांची परमिशन घ्या, असं तसं. मी फोन बी केलता की, पण तुम्ही फोन उचलला नाही बघा. मी फोन केलता तुम्हाला. म्हणून तुम्ही तिला जाऊ दिलं? हा, हो, ती आता या घरची लक्ष्मी आहे. तिच्या हातनं आम्हाला अंबाबाईचा निवेद दाखवायचा आहे, आणि ही कुठं गेली? शाळेत, हा, सरस्वतीची पूजा करायला. कुठल्या त्या फालतू शिक्षण परिषदेला कुणी परवानगी दिली तिला? हा, आई साहेब मीच म्हणलं त्यासनी जावा. मग ह्या पुढे सगळं तुम्हीच ठरवा. हा, आमची काय गरज आहे? आल्या पावली जातो आम्ही परत. आमची इथे काय बी गरज उरली नाही. हो आई साहेब. आई आहे मी त्यांची. त्याची आई मेली. नीट आई मेली त्याची. नाही, मी आदिवासीला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आईसाहेब, तुम्ही मला सोडून जाऊ नका. मी तुमच्या सोबत येणार. माझी चूक झाली, मीच सांगितलं त्यासनी जावा म्हणून. तुम्ही रागू नका की. तुम्ही पायथन काढून मारा, पण तुम्ही रागू नका हो आई साहेब. तुम्हाला शपथ आहे माझी. उगा शपथ घालू नका. मग तुम्ही आत या आधी, चिडू नका बरं. भुवे, ये ग माझे बाई, ये आत ये. दुर्गे, आरती ओवाळून घे. आरती ओवाळायला आम्ही काय लढाई जिंकून आलोय? असू दे की. अगं एवढी मोठी तीर्थयात्रा करून आलीस, नवस फेडून आलीस. दुर्गे, अगं उभी का? जा आरती घेऊन ये. वय या या. येत आहे. या. आम्ही या घरात पाऊल ठेवू, पण आमची एक अट आहे. काय? या घरातला कायदा कानून आम्ही ठरवणार, आणि या घरात राहणार प्रत्येक मेंबर तो पाळणार. आता मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. असं आहे की प्रत्येक शाळेनं अभ्यासाबरोबरच क्रीडा आणि मनोरंजनाच्या ऍक्टिव्हिटीज राबवणं हे गरजेचं आहे. काय बरोबर आहे सर. आता मी अक्षरा मॅडमना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं आणि आपलं मत मांडावं. नमस्कार. सर्वप्रथम इथे आलेल्या शिक्षक शिक्षिकांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. त्याचबरोबर गट शिक्षणाधिकाऱ्यांचे आणि फुलपगारे सरांचे आभार मानते की त्यांनी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. मला असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण हे मिळायलाच हवं, पण विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना काळाबरोबर चालायला शिकवायला हवं. सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की शालेय अभ्यासक्रमातच जर मुलं संगणक शिकू लागली तर त्यांचा अधिक विकास होईल. तर या परिषदेच्या निमित्तानं माझं वरिष्ठ मंडळींना एक सजेशन आहे की प्रत्येक शाळेत काही संगणक असावे जेणेकरून मुलं शालेय अभ्यासक्रमातच संगणक शिकू शकतील आणि ते शिकवायला एका प्रशिक्षकाचीही नेमणूक करा. मॅडम, तुम्ही हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित केलाय. मला वाटतं हा लवकरात लवकर प्रत्येक शाळेमध्ये अंमलात आणायला हवा. हे सगळं मोठा पट असलेल्या शाळांसाठी ठीक आहे, पण वाडा वस्त्यांमध्ये छोट्या शाळा असतात त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे मॅडम. आमच्या शाळेत रंगरंगोटी करून भिंतीवर मुळाक्षर काढण्याचं निवेदन मी मागच्या परिषदेत दिलं होतं, पण त्याचं पुढे काही झालं नाही. कृपया करून वरिष्ठांनी यात लक्ष घालावं. आणि मॅडम, तुमच्या शाळेत सर्व सुविधा आहेत, तशाच सुविधा इतर शाळेतही याव्यात, त्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल असे मला वाटतं. सूर्यवंशी संस्थेतून काही निधी शाळांना मिळाला तर मुलांचं भलं होईल. काही खेडेपाड्यातील मुलांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही, कारण त्यांच्याकडे पाठ्यपुस्तकासाठी पैसे नसतात. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे सर. मला असं वाटतं की आपण अशा शाळांची एक यादी करायला हवी. मी स्वतः अशा गावांमध्ये वाड्यांमध्ये जाईन आणि सर्वे करेन. आणि काय करणार तुम्ही सर्वे करून? सांगा ना, काय करणार तुम्ही सर्वे करून? मग योगा इशा आहे काय साहेब? इथला कायदा तुम्हीच ठरवताय, तुम्हीच ठरवणार आणि आम्ही तो पाळणार. जीवात जीव असेपर्यंत तुमचा शब्द खाली नाही पडू देणार आहे साहेब. असं काय म्हणताय तुम्ही? आज माझ्याकडनं चुकी झाली, त्यासाठी माफ करा. अहो काय करते इथे दारात लोटांगण कुठे घालते? उठा उठा अधिपती, उठा उठा. करताय तुम्ही? हा चला तुम्ही आधी आत या, बघूया मग पुढचं बोलूया आपण. या बरं ऐका, आता आम्ही हात पाय धुतो आणि देवीची पूजा करून घेतो. तोवर मास्तरीन घरात परत आली पाहिजे. सांगा ना, नाही कळू दे सर्वांना की हा सर्वे करून तुम्ही काय करणार आहात. मोठमोठी प्रबंध करून घरातल्या माळ्यावर टाकून देणार आहात का? अहो पण हे सगळं करायला अलाव करणार आहात का तुमच्या अडाणी सासूबाई? अहो नाही म्हणजे अडाणीच आहेत ना त्या, हा की शिकलेल्या आहेत? म्हणजे कितवी, पहिली, दुसरी? हो अंगठे बहादरच आहेत त्या. कमल, तुम्ही इथे? मी इथे म्हणजे? अहो मी शिक्षक आहे. माझे विद्यार्थी मला गुरुर ब्रह्मा म्हणतात. पण काय आहे ना, आपल्या दोघांमध्ये एक मोठा फरक आहे. मी माझ्या प्रोफेशनची प्रामाणिक आहे, तुमच्यासारखं नाही की बोलायचं एक आणि करायचं दुसरं. हे बघा, तुम्ही बसा. अक्षरा मॅडम प्लीज कंटिन्यू. हो असं कसं कंटिन्यू करा? नाही म्हणजे एखादा मुद्दा आपल्याला पटला नाही तर त्यावर विचार विनिमय करण्यासाठीच आपण इथे जमतो ना, हो की नाही? माझं काय म्हणणं आहे मंडळी, तर मंडळी काय आहे ना, मला ह्या मॅडमने मांडलेल्या काही मुद्द्यांवर आक्षेप आहे. नाही खरं तर मला ह्या मॅडमच्या अध्यक्ष असण्यावरच आक्षेप आहे.
काय म्हणत आहात मॅडम तुम्ही की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काय काय करायला हवं आणि शिक्षणाचं महत्व हे तुम्ही आम्हाला सांगताय? मॅडम तुम्ही मला एक गोष्ट क्लिअर करून सांगा, फक्त एकच, की तुमचा नवरा किती शिकला? मॅडम एवढंच जर शिक्षणाचं महत्व तुमच्या आयुष्यात आहे तर एका अडाणी व्यक्तीशी तुम्ही लग्न का केलं? सर नाही काय ना की आई वडील अडाणी असणं हे मी समजू शकतो, कारण आपण त्यांना निवडू नाही शकत काय, पण आपला जोडीदार तर आपण निवडू शकतो ना, हो की नाही? मग ज्या मुलीला शिक्षणाची एवढी आस आहे त्या मुलीने एका अडाणी मुलाशी लग्न करून त्याच्या घरात सून म्हणून का जावं? तुम्ही मला सांगा की याला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार दुटप्पीपणा. हेच तर मी म्हणतोय की बोलायचं एक आणि करायचं दुसरं. यांची म्हणजे आपल्या अध्यक्षा मॅडमची खूप मोठी मोठी तत्व आहेत म्हणे. अहो कसली तत्व आणि कसलं काय? यांची मतं यांची तत्व इतकी फ्लेक्झिबल आहेत की ती परिस्थितीनुसार बदलतात. म्हणजे एकीकडे शिक्षणाचा प्रसार करायचा आणि दुसरीकडे पैसा बघून एका अडाणी व्यक्तीशी लग्न करायचं. या मॅडमचा आपल्या विद्यार्थ्यांनी काय म्हणून आदर्श ठेवायचा? अहो यांनी शिक्षण नाही तर पैसा बघितला म्हणून कोल्हापुरातल्या गडगंज श्रीमंत घरात या सून म्हणून गेल्या. का गेल्या? आहे का यांच्याकडे उत्तर? विचारा यांना का गेल्या? अहो पैसा बघितला ह्यांनी आणि ह्या आपल्याला येऊन शिकवणार की शाळेचा कारभार कसा चालवायचा, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करायचा. ते वा. माझं लग्न ही माझी वैयक्तिक बाब आहे, त्याचा या सगळ्याशी काहीही संबंध नाहीये. हो पण तुमचा चॉईस तुमची लायकी दाखवतो ना. कमाल. ओ सॉरी, आपण इथे इंटिग्रिटी म्हणूया. तुमचा चॉईस तुमची इंटिग्रिटी दाखवतो. आणि हे जे तुम्ही काही बोलतायत ना आता पोटतिडकीने शिक्षणाबद्दल, हे तुम्हाला काही मनापासून वाटत नाहीये, हे तुम्ही बोलायचं म्हणून बोलतायत फक्त. असं नाहीये. अच्छा असं नाहीये तर मग मॅडम तुम्ही आज आम्हाला इथे स्पष्ट करून सांगा की एका अडाणी व्यक्तीशी लग्न करण्यामागे काय कारण होतं, काय मजबुरी होती, हे आम्हाला सगळ्यांना सांगा. ताई अगं अधिपतीला का नाही सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी काय बी नाही बोलले बरं का त्यासनी. पण मी मास्तुनीला सांगितलं होतं ताई का तू येणार आहेस म्हणून, तरी बी ती मुद्दामून शाळेत गेली बघ. अगं तू गेल्यापासून का नाही ती अशीच करत्या, स्वतःचीच मनमानीच करत राहत्या. आता तूच सांगताय नवी नवरी कशी दबून राहते, घाबरून राहते, पण तिचं तसं काय बी नाही. देव तर अजाबात कराय न ग तिला. अगं ताई तुला सांगते जेजुरीला का नाही ती मला सांगत होती का आमच्याकडं असं काय बी नसतंय. मग काय मी भडकले. मी म्हणलं तिला ताईला जर हे कळलं तर ती भडकल, ताईला अजाबात चालणार नाही सांगितलं मी तिला. तर मला म्हणती कशी मॅडम ही तर कुठं आहेत. हे घे ताई चा. तिला टेडी आहे बर का, सरळ कराय पाहिजे बघ तिला, नाहीतर आपल्या डोसक्यावर बसून मिरं वाटायची. मला सांग तिला काय बरं गरज होती शाळेत जायची? काय जीव चालला होता त्या परिषदे वाचून? काय मोठं दिवं लावणार होती ती? सारखं आपलं शिक्षण 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 शिक्षणच करती. तुला सांगते ताई ती का नाही ह्या घरात अधिपतीला निस्ती पट्टी नाही पडवणार, तर त्यासनी शाळा बी शिकवणार. कोणी बनवला चहा? चाय का चिखलाचं पाणी?
धनाजी 4 दिवस आम्ही बाहेर गेलो तर चहाची चव पण बदलली. ते अगं ते मास्तरनीनं सांगितलंय चहामध्ये साखर कमी घालायची म्हणून. जास्त खायची नाही म्हणा साखर. आम्हाला काय मधुमेह झालाय? तेच तर. ताई मी तुला दुसरा चहा आणते. आणते. ताई ती या घरात आली तुझ्या मर्जीनं. ती या घरातून बाहेर जाईल असं वाटत नाही. म्हणजे तुला तिनं बाहेर काढू नये म्हणजे मिळवलं नाही. म्हणजे ते धनाजी